आजची कथा शिव आणि विश्वनिर्मिती. शिव महादेवांनी विश्वाची निर्मिती कशी केली याबद्दल आहे. कथा पुढील प्रमाणे. समस्त विश्वाचे स्वरूप नष्ट झाले होते. जिकडे तिकडे होता तो फक्त आणि फक्त अंधकार. सूर्य नव्हता की चंद्र नव्हता. जिकडे तिकडे होती ती फक्त काळ रात. या अंधारात केवळ सतत्व होते. याच तत्वाने पुढे द्वितीय व्हायचे ठरविले. एकापेक्षा अनेक व्हायचा संकल्प सिद्ध झाला. त्या निराकार परमात्म्याने स्वतःच्या आकाराची कल्पना केली. निर्मिती होताच सर्वव्यापी अविनाशी परब्रह्म तत्व अंतर्ज्ञान पावले. त्या मूर्तीरहित परब्रह्माच्या मूर्तीस सदाशिव असे म्हणतात. पुढे सदाशिवाने एका शक्तीची निर्मिती केली. ती शक्ती सदाशिवाच्या अंगापासून कधीच अलग होणारी नव्हती. या पराशक्तीला प्रकृती, सृष्टी, माया, अंबिका अशी नावे मिळाली. सदाशिव ईश्वर, शिव, शंभू, महेश्वर नावाने ओळखायला जाऊ लागला. शिवाने मस्तकावर जटेमध्ये गंगा धारण केली. शिवाला 5 मुख व प्रत्येक मुखावरती 3 नेत्र होती. दशभुजांमध्ये शस्त्र धारण केली. हाती त्रिशूल घेऊन त्रिशूलधारी झाला. सर्वांगाला भस्म फासून सदाशिवाने रूप धारण केले. कालरूपी ब्रह्म म्हणजे सदाशिवाने एकाच वेळी शक्तीच्या बरोबरीने शिवलोक नावाचे क्षेत्र निर्माण केले. सदाशिव शिवलोकात स्थायी झाले. एकदा शिव आणि शक्ती शिवलोकात विहार करीत असता शिवाने आपल्या डाव्या अंगातून एक पुरुष प्रकट केला. तो पुरुष तिन्ही लोकात सुंदर व शांत होता. तो पुरुष म्हणजेच विष्णू होय. भगवान शंकराने विष्णूला वेदांचे ज्ञान दिले. विष्णू शिवाला वंदन करून तपश्चर्येला निघाला. विष्णूने केलेल्या तपश्चर्येच्या प्रभावामुळे त्याच्या अंगातून जलधारा प्रगटल्या आणि जलधारांनी आसमंत व्यापले. थकलेल्या विष्णूने त्या जलात शयन केले. त्यांच्यापासून सर्व तत्वे प्रगटली. 5 भूते, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये अशा 24 तत्वांची निर्मिती विष्णूंनी केली. विष्णू उर्फ नारायण ब्रह्मरूप जलात निद्रिस्त होते तेव्हा त्यांच्या नाभीतून एक कमळ निर्मित झाले. शंकराने नंतर आपल्या उजव्या अंगातून ब्रह्मदेवाची निर्मिती केली. आपल्या मायेने मोहित करून त्यांनी ब्रह्मदेवांना नारायणाच्या नाभी कमळामध्ये स्थापित केले. ब्रह्मदेवांना 4 मुखे होती. चेहऱ्यावर आसमंत तेज होते. ब्रह्मदेवांना आपली निर्मिती का झाली असा प्रश्न पडला. याचा शोध घेण्यासाठी ते कमळावरून खाली उतरले. कमळनाळात ते शेकडो वर्ष भटकले पण त्यांना काही कमळनाथांचे उगमस्थान मिळेना. खूप वर जाऊनही कमळाचा कोश गवसेना. याच वेळी ब्रह्मदेवास तपस्या करा हा संदेश आकाशवाणीने दिला. ब्रह्मदेवांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी भगवान विष्णू प्रगटले. विष्णूने सर्वव्यापी शिवाला वंदन केले तेव्हा दोघांमध्ये महान ज्योतिर्मय लिंग प्रकट झाले. दोघांनी त्या लिंगास प्रणाम केला. या लिंग परमेश्वराने दर्शन द्यावे म्हणून 100 वर्ष त्यांनी प्रार्थना केली. त्यांना ओम ओम चा नाद ऐकू लागला. विष्णूने विश्वात्मा शिवाचे चिंतन केले तेव्हा तिथे एक ऋषी प्रकटले. हे ऋषी म्हणजेच महादेव. ब्रह्मदेवाने शिवाच्या आज्ञेने सृष्टी रचली. दक्ष आदी प्रजापती निर्माण झाले. मरीची, अत्री, अगिरा, वशिष्ठ, नारद, दक्ष हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते. अशा प्रकारे विश्वाची निर्मिती झाली. पुढील कथा पुढच्या भागात.